सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर तब्बल 15 दिवसांनी तुळजापूर वेस पूर्व मंगळवार पेठ येथील महेश कोठे यांच्या शहर उत्तर विधानसभा संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर UN बेरिया, सेनेचे विष्णू कारंपुरी, अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे अशोक निंबर्गी, सेनेचे शरद कोळी, अजय दासरी, अमर पाटील, संभाजी शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादीचे नेते आयोजक महेश कोठे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे सुरेश हसापुरे, सेनेचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। देशभरामध्ये भाजप सरकारने अराजकता माजवली आहे, म्हणूनच देशात इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी निर्माण झाली आहे। यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडी चमत्कार घडवून आणेल असा विश्वास व्यक्त करत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील हा चमत्कार दिसेल असा विश्वास व्यक्त केला। सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय झाला आणि एक ज्या तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो तसं हे तिघांचे मिळून एकत्रित काम करायचं। मग कधी पदयात्रा असेल, कधी बैठका असतील, जाहीर सभा असतील, अशा प्रकारे निर्णय झालेला मत देतील ते काय ते सांगणं ते त्याच्याकरता तर झाली आहे सगळी बैठक आणि ज्या घोषणा तुम्ही बघताय हे सगळेच लोक आम्ही आहोत, त्यामुळे आता एकत्रितपणा आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती। यापुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे यांनी दिली। सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या समवेत तिन्ही पक्षाची बैठक झाली आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्रित बसून सगळ्या नियोजन करायचं ठरलेलं आहे। मग कुठं सभा घ्यायची, कधी पदयात्रा घ्यायची, कुठं मोठ्या कॉर्नर मीटिंग किंवा मोठ्या सभा घ्यायच्या, ह्या सगळ्याचं नियोजन 1-2 दिवसामध्ये करायचं ठरलेलं आहे। त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा वाईज एक कमिटी नेमायची ठरलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना काम वाटून दिलं जाणार आहे। त्याप्रमाणे त्यांनी काम वाटून काम चालू करायचं आहे। तसेच कम्युनिस्ट असतील वगैरे त्यांनासुद्धा 1-2 दिवसामध्ये त्यांनासुद्धा समावेश करून घ्यायचं ठरलं। असा आहे हा विषय जो आहे। तुम्हाला माहिती आहे की गेली 2 वेळा मी सध्याच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे। ही वेळ नाही आहे मान सन्मान वगैरे, वरनं एकदा आदेश आला पक्षाच्याकडून तर त्या पक्षाचा आदेश सगळ्यांसाठी शिरसावंत असतो आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत। हे चमत्कार दिसेल, हे जे आकडेवारीसहित सुद्धा मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सगळं डिटेल सांगेल आणि निश्चित यावेळेस प्रणितीताई चांगल्या मताने निवडून येतील।